दरम्यान बीडमधल्या दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्ह्याबाहेर काढा असं म्हणत तृप्ती देसाई यांनी गृह मंत्रालयाकडे मागणी केली आहे। कराडला मदत करणाऱ्या 26 पोलिसांची यादी जाहीर केली असल्याचंही देसाई म्हणालेले आहेत। तर नोटिशीला उत्तर देण्यासाठी 17 मार्चला पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। एकाच पोलीस स्टेशनला जे काम करतात, काही भ्रष्ट आहेत, हप्ते गोळा करतात, या संदर्भातले सगळे पुरावे, काही ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत, काही जणांचे FIRच्या बाबतीतले पुरावे आहेत, हे सगळे पुरावे घेऊन मी आता जे आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहे। आणि माझी गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना हीच मागणी असेल की तुम्हाला पुरावेच पाहिजे होते ना, आता पुरावे घ्या, पण तात्काळ यातले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली होणं गरजेचं आहे आणि ज्यांनी पूर्णपणे चुकीचं काम केलंय त्यांचं निलंबन होणं गरजेचं आहे। यामध्ये कुणाचा जर राजकीय दबाव असेल किंवा राजकीय आशीर्वाद असेल तर तो आता बाजूला ठेवा, कारण बीडचा जर गुंडाराज रोखायचा असेल तर मात्र आता या पोलीस अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर घालवणं गरजेचं आहे।